come towards next concept, derivative of implicit function means what? Up till we have seen the problem in terms of x. आपण काय म्हणायचो, let y equal to given problem आणि राईट साईडला पूर्ण प्रॉब्लेम इन टर्म्स ऑफ एक्स होता. ओके, मीन्स एक्स अँड वाय. पहिल्यांदा इम्प्लिसिटच्या अगोदर एक्सप्लिसिट बघूया. एक्सप्लिसिट व्हॉट एव्हर प्रॉब्लेम अप टिल डिस्कस एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजेच काय, वाय कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ एक्स और एक्स कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ वाय अलोन. काय करायचं, वाय कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ एक्स अलोन अँड वाईस वर्सा. म्हणजे आत्तापर्यंतचे प्रॉब्लेम कोणते, दिलेला प्रॉब्लेम एक्सच्या भाषेत होता, आपण त्याला वाय मानायचं. म्हणजे वाय एका बाजूला, एक्स दुसऱ्या बाजूला. व्हेन एक्स अँड वाय सेपरेटेड इच अदर कम्प्लिटली, then such a function we call it as a explicit function. आत्तापर्यंत आपण बघितले. मग याच्या उलटे कोणते राहिले, y cannot be expressed in terms of x alone or x cannot be expressed in terms of y alone and vice versa. अशा फंक्शनला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. अशा फंक्शनला नाव आहे इम्प्लिसिट फंक्शन. x and y cannot separated. x आणि y एकमेकापासून सेपरेट करता येत नाही easily. Such functions are said to be implicit functions. आणि मग असे जे मिक्स आहेत, एक्स आणि वाय मिक्स येतील, अशांच्या डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. कोणते, जे फंक्शन मिक्स आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. उदाहरणार्थ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 100. हे इक्वेशन ऑफ सर्कल आहे. 2x प्लस 3y प्लस 7 इक्वल टू 0 लाईनचं जनरल इक्वेशन आहे. म्हणजे दीज आर द इक्वेशन्स ऑफ सम जॉमेट्रिकल फिगर्स. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये कोण येतील, दीज आर द इक्वेशन्स ऑफ सम जॉमेट्रिकल फिगर्स. उदाहरणार्थ एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस HXY प्लस BY स्क्वेअर इक्वल 0 जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे काय, जॉमेट्रिकल फिगरचे हे इक्वेशन्स आहेत ज्यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. ओके, आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तर एक्स आणि वाय एकमेकांपासून सहजासहजी सेपरेट होत नाही, अशा फंक्शनला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. एक्स कॅनॉट बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ वाय, म्हणजेच इम्प्लिसिटची डेफिनेशन असेल तर इथं फक्त कॅनॉट. y cannot be expressed in terms of x alone and vice versa. Such a functions we call it as a implicit functions. Okay, आता एक्सप्लिसिट आयडिया झाली क्लिअर. मग याची मेथड, याला रूल नाही, सगळ्यात आनंदाची गोष्ट, रूल नाही. आत्तापर्यंतचेच रूल वापरायचे आपल्याकडे. म्हणजे आपल्यापर्यंत कोणते रूल आहे, सिम्पल कॉम्पोजिट फंक्शनवरचे म्हणजे पहिला चेन रूल आहे, दुसरे इनवर्सचे फॉर्म्युले आहे. ओके, आणि लईच वन फंक्शन पॉवर ऑफ अदर आलं, प्रॉडक्ट आला, क्वोशंट आला तर आपण काय वापरतो, लॉगॅरिथमिक वापरतो. यांचाच उपयोग करून हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. ओके, याचा वर्किंग रूल काय आहे, याचा वर्किंग रूल. ओके, आता एक्स आणि वाय ऑलरेडी याच्यात मिक्स आहेत. आपण लेट वाय इक्वल टू मानायची गरज नाही. दीज आर द इक्वेशन्स. याच्यात इक्वेलिटी साईन ऑलरेडी असेल, ऑलरेडी असतं याच्यात इम्प्लिसिट फंक्शन, कारण हे कोणाचे तरी इक्वेशन्स आहेत कुठल्या तरी जॉमेट्रिकल फिगरचे. म्हणून दीज आर, देअर इज ऑलरेडी इक्वेलिटी साईन. आणि म्हणून पहिली स्टेप आहे याच्यात डिफरन्शिएट गिवन
इक्वेशन विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स युजिंग रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. जो रूल असेल तो वापरा आणि तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. नंतर सिम्प्लिफाय. प्रॉडक्ट असेल, ब्रॅकेट असेल, ब्रॅकेट सॉल्व करा. अपॉन असेल, मल्टिपल करा, काय असेल ते सिम्प्लिफाय करा अँड कलेक्ट. आणि काय करायचं, कलेक्ट टर्म्स ऑफ dy बाय dx, टर्म्स ऑफ dy बाय dx ऑन वन साइड. dy बाय dxच्या टर्म एका बाजूला घ्या, म्हणजेच उरलेल्या टर्म काय होईल, आपोआपच दुसऱ्या बाजूला जातील. त्यांचे साईन चेक करा व्यवस्थित. ओके. नंतर टेकिंग dy बाय dx, dy बाय dx काय करा, कॉमन घ्या अँड डिवाइड बाय इट्स कोएफिशिएंट्स. डिवाइड बाय इट्स कोएफिशिएंट. dy बाय dxचा जो सहगुणक आहे त्याने काय करा, डिवाइड करून टाका. वी गेट रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. वी गेट रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपल्याला dy बाय dxची जी पाहिजे ती किंमत मिळते. असा हा सिम्पलसा प्रॉब्लेम आहे. ओके. आता याच्यात काय आहे पुढे जाऊन तुम्हाला कळेल. जेव्हा याचे ॲप्लिकेशन घेणार ना, हा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय तर स्लोप ऑफ टँजंट असतो. म्हणजे जे जे आपल्याला इक्वेशन देतील त्यांच्या टँजंटचा स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह. पण हा रूल आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये आहे, तेव्हा आपण बघू जॉमेट्रिकल मिनिंगमध्ये, कारण तो टॉपिक आपण टाळला आहे. तो आपण ॲप्लिकेशनच्या वेळेला घेऊ. ओके. मग आता हा वर्किंग रूल. दिलेल्या प्रॉब्लेमला वाय मानायची गरज नाही, डायरेक्ट डिफरन्शिएट, कारण एक्स आणि वाय ऑलरेडी तिथं आहेत. डिफरन्शिएट करायचं, यू इंटू व्ही रूल वापरा, चेन रूल वापरा, काय असेल ते रूल वापरा. नंतर dy बाय dxच्या टर्म एका बाजूला घ्या, उरलेल्या दुसऱ्या बाजूला जातील. dy बाय dx कॉमन घ्या आणि जो त्याचा कोएफिशिएंट येईल त्याने डिवाइड करा. तुम्हाला रिक्वायर्ड व्हॅल्यू dy बाय dxची मिळून जाईल. ओके. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेमच बघूया आपण. ओके. रूट एक्स प्लस रूट वाय इक्वल टू 2. हा सिम्पलचा प्रॉब्लेम आहे. ओके. एकदम सिम्पल, खूप टिपिकल प्रॉब्लेम नाही. याचा आपल्याला dy बाय dx शोधायचा आहे. मग काय करायचं, दिलेला प्रॉब्लेम आहे याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. बघा मग आता तुम्हाला माहिती आहे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स इंटू रूटमध्ये एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1, नो नीड. रूट वाय 1/2 रूट वाय, पण तो रूल कोणता वापरला, रूट एक्सचाच वापरला. रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. इथं एक्स आहे का, डिफरन्शिएट जो आहे तो इथं पाहिजे आहे का, नाही. जो कोणी असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. संपला प्रॉब्लेम. नंतर dy बाय dxची एकच टर्म आहे तेवढीच एका बाजूला ठेवा. 1/2 रूट वाय dy बाय dx, रिमेनिंग टर्म राईटला घ्या, -1/2 रूट एक्स. dy बाय dxचा कोएफिशिएंट आहे त्याने मल्टिपल करा किंवा डिवाइड करा, तुम्हाला मिळेल dy बाय dx इक्वल टू, हा जेव्हा इकडे येईल तेव्हा काय होईल, -2 रूट वाय अपॉन 2 रूट एक्स. इकडे अपॉन आहे, इकडे आल्यावर इंटू होईल. 2 कॅन्सल्ड अँड दिस इज युअर ॲन्सर, रूट ऑफ वाय अपॉन एक्स. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. तर अशी ही सोपी मेथड आहे. आणखी एक इक्वेशन देतो आहे, ax² प्लस ट्वाईस hxy प्लस by² इक्वल टू 0. यांचा सगळ्यांचा काय शोधायचा आहे, फाइंड dy अपॉन dx. फाइंड dy अपॉन dx. बघूया हाही प्रॉब्लेम आपण. ओके. प्रॉब्लेम बघा, ax² प्लस ट्वाईस hxy प्लस by², याला म्हणतात होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके. जॉईंट इक्वेशन आहे, ते नंतर बघू जेव्हा तो चॅप्टर होईल तेव्हा.
पण आता याचं आपल्याला काय शोधायचं आहे, dy बाय dx आहे. a, h अँड b आर कॉन्स्टंट्स. हे काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. मग ऑलरेडी बघा मी म्हटलं ऑलरेडी याच्यात इक्वल टू साईन असतं, तुम्ही पुन्हा लेट y इक्वल टू घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी x आणि y मिक्स आहेत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. बघा ए कॉन्स्टंट आहे, आउटसाईड एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x पॉवर पुढे 1 ने कमी प्लस 2h, 2 कॉन्स्टंट h कॉन्स्टंट राहिला, x इंटू वाय, एक्स इंटू वाय. मग पहिला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx प्लस y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 संपला, प्लस प्लस बी कॉन्स्टंट y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, परंतु x ऐवजी कोण आला, इथं x आहे, इथं x आहे का, नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx. बघा बरोबर आहे का. ए कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा 2x प्लस 2h कॉन्स्टंट, याला वापरला u इंटू व्ही रूल. फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू इट सेल्फ 1 प्लस बी कॉन्स्टंट y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx. एव्हरीव्हेअर 2 आहे. मग प्रत्येक ठिकाणी 2 आहे ना, तर आपण काय करू, डिवाइड बाय 2. राईटला 0चा डेरिव्हेटिव्ह 0च येणार. मग इथं काय राहील, ax. आता ब्रॅकेट सिम्प्लिफाय म्हटलं म्हणजे ब्रॅकेट सॉल्व करायचं, 2 कॅन्सल झाला, राहिला h, मल्टिप्लाय इट सेल्फ hx dy अपॉन dx प्लस hy प्लस by dy अपॉन dx. बघा बरं काही शंका, 2 कॅन्सल झाला, ब्रॅकेट सॉल्व केला. ओके, 2 ठिकाणी dy बाय dx आले, 2 ठिकाणी dy बाय dx. मग आपली प्रोसेस काय सांगते, dy बाय dxच्या टर्म एकत्र घ्या. मग इकडे dy बाय dxचं कोइफिशियंट काय आहे, hx आहे. इकडे कोइफिशियंट काय आहे, by आहे. दोघांनाही कॉमन कोण आहे, dy बाय dx आहे. उरलेल्या टर्म एका बाजूला घेतल्या. आता कोण राहिला, ही टर्म राईटला जेव्हा शिफ्ट होईल चेंज इट्स साईन. सिमिलरली दिस टर्म विल शिफ्ट टू राईट, चेंज इट्स साईन. अँड देअरफॉर आता हा कोइफिशियंट आहे, याने डिवाइड करा, तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळेल. dy बाय dx इक्वल टू मायनस कॉमन घ्या. हा मायनस कॉमन घेतला, ax प्लस hy अपॉन hx प्लस by आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. पण हा प्रॉब्लेम कधी कधी शो दॅटला याच्यात विचारला जातो. शो दॅटचे जवळपास 90% प्रॉब्लेम इम्प्लिसिट वरचेच आहेत. शो दॅट, प्रूव्ह दॅट मधले सगळे प्रॉब्लेम या टाईपमध्ये बसतात. ओके, तर असा हा सिम्पलसा प्रॉब्लेम dy बाय dx इक्वल टू. ओके, वन मोर प्रॉब्लेम. x प्लस रूट xy प्लस x प्लस रूट xy प्लस y इक्वल टू 1. याचाही काय शोधायचं आहे, फाइंड dy अपॉन dx. ओके, dy अपॉन dx याचाही शोधू. बघा बरं प्रॉब्लेम व्यवस्थित बघितलं की काय, इथं ऑलरेडी इक्वल टू साईन आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं हे कुठल्या तरी जॉमेट्रिकल फिगरचं इक्वेशन आहे. मग याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे, म्हणजे स्लोप ऑफ टँजंट शोधायचं आहे. मग थोडक्यात याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. डिफरन्शिएट डायरेक्टली गिव्हन इक्वेशन विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स युजिंग रूल्स. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती येणार, 1 येणार. रूट आला, रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट. रूटमध्ये एक्स आहे का, नाही. कोण आहे, एक्स वाय आहे, म्हणून मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना आपल्याला, dy बाय dx. 1 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. बघा बरं सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह घेतला गेला आहे का. एक्सचा 1, रूट आला म्हणून 1 अपॉन 2 रूट. इज देअर एक्स, नो, राईट हिअर मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, चेन रूल. ओके, 1 प्लस 1 अपॉन 2 रूट xy इंटू ब्रॅकेट. आता u इंटू व्ही रूल, दिस इज युअर u, दिस इज युअर v. फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx प्लस y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट इट सेल्फ 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस dy बाय dx इक्वल टू 0. ओके,
दोन ऑप्शन आहे, हा आपण आहे, आपण नको असेल तर आपण याने काय करू, मल्टिपल करू. देअरफॉर इफ वी मल्टिप्लाय बाय 2√xy टू ईच टर्म, इथं मल्टिपल होईल 2√xy प्लस x dy बाय dx प्लस y प्लस 2√xy dy अपॉन dx. एम आय करेक्ट? काय केला माहिती आहे ना, काय केला, मल्टिप्लाय बाय 2√xy अपॉन होता म्हणून याने गुणलं, इथंही इथला 2√xy अपॉन 2√xy कॅन्सल होईल, सिम्पल. इथं पुन्हा येईल आहे. कलेक्टिंग टर्म्स ऑफ dy बाय dx ऑन वन साईड. मग dy बाय dxच्या टर्म एकत्र घ्या, म्हणजे dy बाय dx कॉमन घ्या. काय राहील, दोन्ही एका बाजूला आहेत 2√xy, ह्या दोघांनाही कॉमन काय आहे, dy अपॉन dx आहे. इक्वल टू उरलेल्या टर्म शिफ्ट करा. आता उरलेलं काय राहिलं, ते पहिली टर्म मायनस 2√xy मायनस 1. एम आय करेक्ट? 2√xy सॉरी मायनस y. अँड देअरफॉर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. dy बाय dx ची किंमत काय येईल, मायनस कॉमन घ्या, तुम्हाला काय मिळेल, 2√xy प्लस y अपॉन x प्लस 2√xy. कॅन समथिंग कॅन्सल्ड? काही कॅन्सल व्हायला चान्स आहे का? असेल तर बघा, बिलकुल नाही. ओके, तर असा हा प्रॉब्लेम. ओके, वन मोर प्रॉब्लेम, आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. खूप छान पार्ट आहे आणि प्रॉब्लेम इंटरेस्टिंग पण आहे. फोर्थ प्रॉब्लेम. ओके, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस टॅन इनवर्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू कॉट इनवर्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, सी द प्रॉब्लेम. घाबरण्याचं काहीच कारण नाही. प्रॉब्लेम जेवढा मोठा तेवढं त्याचं ॲन्सर छोटं. ठरलेलं पॅटर्न आहे आपल्याकडे. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, गरजेल तो पडेल काय. ओके, जास्त गरज तो पडत नाही. मग त्याच्यासाठी तसाच हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम एकदम सिम्पल आहे. मी एकच स्टेप करतो, तुम्हाला लगेच हा प्रॉब्लेम 50% सॉल्व्ह होईल. ओके, दिस प्रॉब्लेम इक्वल टू साईन आहे ना, आहे बघा, एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. ही टर्म फक्त इकडे आणली, मायनस आहे, राईटला आणल्यावर काय होणार, ती प्लस होणार. टॅन इनवर्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस कॉट इनवर्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. MCQला अशा टाईपचे प्रश्न जास्त येतील या टाईपवरती. ओके, मग आता आठवतं काहीतरी आयडेंटिटी आपण बघितली होती, बाय टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू 3 आयडेंटिटीज होत्या इनवर्सच्या. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. tan inverse x plus cot inverse x also equal to π/2 and sec inverse x plus cosec inverse x also equal to π/2. दोन्ही अँगल्स हे व्हॅल्यू सेम आहे. टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स आहे, मग इक्वल टू π/2. म्हणजेच याचा अर्थ राईट साईड तुमची काय येईल, फक्त π/2 एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. आणि बघा डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह. आता मिक्स झाले, एकच प्रॉब्लेम वापरला, ज्याची भीती होती त्याची डायरेक्ट जरी घेतला तरी पुन्हा ते कॅन्सल होणारच आहे, कारण टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्सच्या डेरिव्हेटिव्हमध्ये फक्त निगेटिव्ह साईनचा फरक आहे म्हणून. ओके, मग पहिला कॉन्स्टंट वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2y इंटू dy बाय dx. का, वाय स्क्वेअर पॉवर पुढे एकने कमी, कोणाची, वायची. आपल्याला काय पाहिजे होता, एक्स होता, एक्स ऐवजी कोण आहे, वाय आहे, त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणलं प्लस. आता वाय स्क्वेअर कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू एक्सचा 1 तरी पण चालेल, इक्वल टू π/2. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो. ओके, काय येईल, ट्वाईस एक्स स्क्वेअर वाय
dy upon dx plus twice xy square equal to 0. एनी ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शनचा काही प्रश्न नाही, म्हणून dy बाय dx इक्वल टू टर्म काय होईल, शिफ्ट होईल, ट्वाईस एक्स स्क्वेअर वाय dy बाय dx इक्वल टू मायनस ट्वाईस xy square. And therefore what is value of dy by dx? dy by dx equal to minus twice xy square upon twice x square y, and which is equal to, cancel common part, 2 cancel with 2, y square cancel with y, y upon x minus y upon x, and over. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत. ओके, कॉस आणखी एक प्रॉब्लेम बघूया. कॉस ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स प्लस वाय. कॉस ऑफ एक्स वाय इक्वल टू कॉस ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स प्लस वाय. ओके, मेथड तुम्हाला माहिती आहे. आता इथं प्लेन पार्ट आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बिकॉज इक्वलिटी साईन इज देअर. ऑलरेडी हे एक इक्वेशन आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स गिव्हन प्रॉब्लेम. मग कॉस आला, सगळ्यात बाहेर कोण आहे, कॉस आहे. मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस साईन येईल एक्स वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स ऐवजी एक्स वाय आला, मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स. अँड देअरफॉर मायनस साईन ऑफ एक्स वाय आहे तसाच. इकडे कोणता रूल, यू इंटू व्ही रूल वापरणार. काय सांगतो यू इंटू रूल, फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एनी ऑब्जेक्शन? हा पार्ट आहे तसाच. 1 प्लस डी वाय बाय डी एक्स, कारण ऑलरेडी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डी वाय बाय डी एक्स. देन सिम्प्लिफाय ब्रॅकेट, मग हा बाहेरच्याने मध्ये गुणा, मायनस ए इंटू साईन ऑफ एक्स वाय डी वाय बाय डी एक्स, कारण हा अँगल आहे, हा कॉन्स्टंट. ओके, हा फंक्शन आहे पॉलिनॉमियल. प्लस ऐवजी पुन्हा काय येईल, मायनस वाय इंटू 1 वाय साईन ऑफ एक्स वाय इक्वल टू 1 प्लस डी वाय अपॉन डी एक्स. डी वाय अपॉन डी एक्स, दोन ठिकाणी डी वाय बाय डी एक्स आहे. हा मायनस आहे, हा प्लस आहे. हा मायनसचा टर्म आपण राईटला शिफ्ट करू, काय राहील बघा, मायनस वाय इंटू साईन ऑफ एक्स वाय. ही टर्म पण तिकडे गेली. -1 इक्वल टू तिकडचा इकडे आला, एक्स इंटू साईन ऑफ एक्स वाय डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय अपॉन डी एक्स. ही टर्म उचलली मी आणि इकडे आणली आणि हा 1 तिकडे नेला. ओके, मायनस कॉमन घ्या, तुम्हाला मिळेल वाय इंटू साईन ऑफ एक्स वाय प्लस 1 इक्वल टू एक्स इंटू साईन ऑफ एक्स वाय प्लस 1 डी वाय अपॉन डी एक्स. आणि संपला प्रॉब्लेम. अँड देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट 1 प्लस वाय साईन ऑफ एक्स वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू साईन ऑफ एक्स वाय. आणि संपले तुमचे प्रॉब्लेम. तर असे हे छान छान प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे आहेत. आणखी पुढच्या लेक्चरला आपण आणखी वेगळ्या व्हरायटीचे प्रॉब्लेम बघूया. ओके, आणि एक सुंदरसा टॉपिक आहे, याच्यावर कमीत कमी 1 मार्काला येऊ शकतो, 2 मार्काला येऊ शकतो, 3 मार्काला येऊ शकतो आणि 4 मार्काला येऊ शकतो. एक प्रॉब्लेम कमीत कमी आलाच पाहिजे या टॉपिकवरती. ओके, थँक्यू.